मैं और मेरे बड़े भाई साहब कीर्ति जी, हम लोग यहाँ की शाखा में जाया करते थे. मग काँग्रेसकडे का गेलात? हा मस्त प्रश्न, तुम्ही धन्यवाद तुमचा विचारला. हा प्रश्न लोक विचारत असताना सगळ्यांना मी मोकळ्यापणाने सांगू इच्छितो. त्याला मी ज्या वेळेला 14 वर्ष सुपरस्टार राहिलो, काय वाटतं सहज राहिलो असेल का? मला वाटतं तुमची मेहनत असेल. नाही वाटला ते. इंडस्ट्री असो काही ठिकाण असो, तुम्ही जर का एकटे आहात आणि तुम्हाला सपोर्ट नाही जास्त मोठा, डायरेक्ट नाही, मग टार्गेट केलं जातं. टार्गेट म्हणजे विचारू नकोस. म्हणजे हद्द झाली होती माझ्या एकटेपणाची. एकटा जीव सदाशिव, बरोबर, ती परिस्थिती झाली होती माझी. आणि पिक्चर हिट आहे, लोकांच्या दृष्टिकोनातून आम्ही 7व्या माळावरती तर राहतोय, ग्राउंड फ्लोरमध्ये आम्ही आमची इज्जत शोधतोय. अरे यार, इधर मेरे को शो ही नहीं मिलता है, उधर मुझे फंक्शन ही नहीं मिलता है. फॉरेन जाकर 20 साल हो गया, 22 साल हो गया. है ना, फॉरेन जाके गोविंदा को 22 साल, गोविंदा के पास शो नहीं, क्यों? बोले वो लोग को लगता है कि तुम टीके वाला है, एक्स्ट्रा. हाँ, एक्स्ट्रा पूजा प्रार्थना वाला आदमी है, आइटम है. कोडण्यासाठी गेले का तुम्ही? यार मैं सब लोग से प्यार करने वाला आदमी हूँ. हर किसी ने गोविंदा के नाम की टिकट पिक्चर की फाड़ी है, तब जाके गोविंदा घर चला है. बरोबर, ठीक आहे. तर ती माझी व्यक्तिगत एक विचारधारा आहे की माझ्या मम्मीमुळे ती साध्वी होती, तर आमची विचारधारा तशी. सनातन धर्माचा प्रेम. हा, पण मी कुठे आहे, मी बिंदास माणूस आहे. माझं पक्ष सोडण्याची जी मूळ कारण होतं, माझे त्यांचे सामंजस्य तयार होत होतं. ते काय म्हणतात ते मला काय कळायचं नाही. मला ते पॉलिटिकल ते भाषा, तर मला असं वाटायला लागलं की मी यांना त्रास देतो की काय. आणि ज्या वेळेला मी त्यांना समजायचो की पैसा मत कीजिए नाही तर ऐसा प्रॉब्लेम हो जाएगा, तसं व्हायचं. ते झाल्यानंतर त्यांना माझ्यावर डाऊट यायचा की ये खूप अलग आयटम आहे. तर मी त्याचा विचार करत नाही. माझ्या मनात जे आलं ना, मी तोंडावर तिथल्या तिथेच, कारण माझा स्वभाव आणि पॉलिटिकल माणसाचा स्वभाव एकच झाला. व्हॉट इज द यूज. हा, शिवसेनेबद्दल बोलूया की शिवसेनेमध्ये तुम्ही जे आलात, एकनाथ शिंदेसोबत तुमचं नातं कसं आहे? हे आत्ताच जुळलेलं आहे का आधीपासून आहे? आणि तुम्ही त्यांची साथ जी घेतली आहे त्याचं मागचं मोठं मुख्य कारण काय? जिस वक्त जेव्हा